नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तालुक्यानुसार बघणार आहोत। 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2020 तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। तर पुढील 5 दिवसामध्ये हवामानात अचानक कोणता नवीन मोठा बदल घडणार आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील 5 दिवसात दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर दक्षिण भारतामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता असणार आहे। तर दक्षिण भारतातील राज्य केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तसेच पणजी, गोवा या राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ होण्याची शक्यताही पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। हाच पाऊस महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार प्रवेश करणार असून जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या काही भागात असणार आहे। काही भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर 3 सप्टेंबर 2020 या तारखेपासून वाढणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत, 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2020 या तारखेचा। तर मग सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। सांगली, मालगाव, देसिंग, शिरळ, इचलकरंजीगड, आष्टा, किनी कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग आहे। इथे बघितले असता इथे ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तासगावला देखील तासगावच्या काही भागात मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। देसिंग, कुची, नागज आणि कानापूर हा परिसर बघितला असता इथेही मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। दागलपूरला मध्यम आणि आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता ही 1-2 भागामध्ये असणार आहे। जत, पिलर, कानामडी, तिकोटा लगतचा भाग बघितला असता जळकाटी, केरंगी इथेही मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच अथनी, अडाली, तेलसंग, आर्लिटी, टिकोटा हा परिसर बघितला असता हा कर्नाटकचा भाग आहे। इथे आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। वादळी पावसाची शक्यता दाट स्वरूपात असणार आहे। मंगसुळी, कुडाची, शिरागोपी, रायबाग, हिडकल, देवणघाटी आणि चिकोडी, मालदाटी हा भाग बघितला असता इथेही ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह आसपासच्या भागामध्ये असणार आहे। तसे बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुढील 5 दिवसात असणार आहे। गोकाकला बघितला असता गोकाक, अलकांगीला बघितले असता इथेही मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच अडदला, नेसारी, अजरा हा परिसर बघितला असता काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह असणार आहे। चांदगड, बाची, बेळगाव, धामणे, रामगड, आंबोली हा परिसर बघितला असता इथेही मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। तसेच कडेगाव, गारगोटी, दिग्रळा, कणकवली, पोईप, कासल, वायगणी हा परिसर बघितला असता इथेही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे पुढील 5 दिवसात असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितले असता सावंतवाडी, कोडल, महापण, वेंगुर्ला, औरज, बंडा, रामगड, चांदगड इथे बघितले असता इथे पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह। मात्र गोवा राज्यामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। मडगाव, कुचकोडे, लगतचा भाग बघितला असता पणजी, वास्को द गामा, मपासा, बिचेलियम, अंजिनियम हा परिसर बघितला असता रिवोना, काकोन इथे जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला गोवा राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे। कोकण किनारपट्टीला लगतचा भाग बघितला असता तर कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग राधानगरी, बिद्री, मोडगुळ, कापसी हा परिसर बघितला असता गगनबावडा, पोंडा, खारेपटण, कणकवली हा परिसर बघितला असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। वडापेठ, पूर्णागेट इथे बघितले असता रत्नागिरी इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरप्पा आणि मलकापूर हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। निपाणी, कापसी, गारगोटी, जैनवाडी, कागल, इस्पोर्ली, बिद्री हा परिसर बघितला
बघितला असता इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसात असणार आहे। कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली, परोळा हा भाग बघितला असता काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्याचा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये पुढील 5 दिवसात असणार आहे। तसेच अष्टालगतचा भाग बघितला असता तासगाव इथेही मुसळधार पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्याचा काही भागात असणार आहे। काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। तसेच कानापूर, विटा, आटपाडी, चिंके, सांगोळे, गिरडी हा परिसर बघितला असता इथेही मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, जोरदार वादळी पावसाची शक्यता असणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बघितले असता पंढरपूर, खर्डी, महूद, बुद्रुक, भालवानी, वेलापूर, पिलवी, मसवड, अकलूज हा परिसर बघितला असता इथेही ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 1-2 भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार आहे। मंगळवेढा, मारवाडे, शंख, झालकी आणि मंगळुरी, सोलापूर, कुरुळ इथे वादळी पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्यासह असणार आहे। 1-2 भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच अंगार, मोहोल, अरणगाव, पाणीगाव, वेरबंगा हा भाग बघितला असता कुरुळवाडी, केरळ, वांगी, सेल्सेस, कोंडेस, इंदापूर, केटरो, बेगोन रोड, करमाळा इथे बघितले असता इथे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। मात्र करकम, शेतफल आणि बेंबले इथेही वादळी पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्यासह असणार आहे पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। सोलापूर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता नलदुर्ग, होर्टी, उमरगा, घोटाला, उज्जैना, मृदुरवाडी, वडगरी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वाऱ्यासह मध्यम आणि काही भागात जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये असणार आहे। अकलोज, वेलापूर, भालवानी, मालसिरस, सिंगणापूर लगतचा परिसर बघितला असता पिलवी, महूद, बुद्रुक, भालवानी, दिगाची, आटपाडी, चिंके, सांगोळे, गिरडी हा परिसर बघितला असता इथे आपल्याला जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही बरेचशा भागामध्ये असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। जत तालुक्यात बघितले असता जत तालुक्याच्या बरेचशा भागामध्ये मध्यम असून आसपासच्या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे। धागलपूर, बिलर आणि जळकाटी, किरंगी इथे बघितले असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। सातारा जिल्ह्याकडे बघितले असता सातारा जिल्ह्यामध्ये मायानी, विटा, कराड, कडेगाव तसेच नरसिंहपूर, पलूस, उडाली इथे बघितले असता आसपासच्या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्यासह असणार म्हणजेच वादळी पावसाचा अंदाज आपल्याला या भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। औंध, वडूज, दहिवाडी, निंदाल, कोरेगाव, सातारा, अरळ, अरवाडे, उमराज हा परिसर बघितला असता इथे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। बराड, फलटण, नांदल, लोणार, लुसुंबे, बारामती इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। खंडाळा, वाई, शिरवळ, भोर, रावडी, महाबळेश्वर हा परिसर बघितला असता इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्यासह असणार आहे। वादळी पावसाची शक्यता दाट स्वरूपात असणार आहे। महाबळेश्वर, रावडी, पोलादपूर, वर्धन, माड हा परिसर बघितला असता चाकदेव, वसोटकोट, सरवार, शिशिंगे, अरळ, कोयना, पटण, सरवाडा, माखनजन, संगमेश्वर हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। देवेगर, टाला, इंदापूर, गोरेगाव, जिटे, लवासा, विहाले, सोनापूर, शिरगाव, सोनगर हा परिसर बघितला असता आसपासच्या लगतच्या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागात बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। तर पुणे जिल्ह्यात बघितले असता सुसगाव, पुणे, दायरी, लोणी कालवर इथे वादळी पावसाची शक्यता जोरदार असणार आहे। आळंदी, चाकण, खेड, बाबल, मलठण, कवठे, महाकाळ, भांबर्डे, शिरूर आणि नार्वे, बोरी हा परिसर बघितला असता इथेही मध्यम स्वरूपात असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। वाडा, आंबेगाव, मुरबाड, नरेल, बदलापूर, कर्जत, कौसर, खोपोली हा परिसर बघितला असता आसपासच्या लगतच्या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। मात्र काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याच्या काही भागात असणार आहे। चोंडी, अलिबाग, पेनपेनझारी, शिरवळ, नागोठाणा आणि कलशित, रोहा, मुरुड, जिंजिरा, टाला, इंदापूर इथे बघितले असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता काही भागात असणार आहे। काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। वादळी पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे पुढील 5 दिवसात असणार आहे। नवी मुंबई, निंजाले, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भायंदर, वसई विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, खर्डी, वाडा, गोडमाल, सपाली हा परिसर बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। इगतपुरी, मुंडगाव, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, खोडाला, परळी हा परिसर बघितला असता इथे या सर्व
सर्वच भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। उत्तर कोकणाकडे बघितले असता उत्तर कोकणाकडे मात्र पावसाचा जोर कमी स्वरूपात असणार, काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पालघर, वाणेगाव, बोईसर आणि मान्नर, सपाले या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे वाडा, परळी, सरवाडा, खोडाला, मोखाडा, जव्हार, हिरापाडा, त्र्यंबक, लाडाची, हर्सुल हा भाग बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसांमध्ये असणार। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, राजोड, घोटाले, मध, गरवाडी हा परिसर बघितला असता जुन्नर वगैरे इथे या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर पुढील 5 दिवसांमध्ये असणार पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार। पुढील 5 दिवसात अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर, शिरळ, कुळगाव लगतचा भाग बघितला असता पाथर्डी आसपासच्या लगतच्या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे आणि 1-2 ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या या भागामध्ये पुढील 5 दिवसात असणार आहे भालवानी, पारनेर, सोपे, खंडाळा, राळेगाव, सुरेगाव हा परिसर बघितला असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून ठळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, बिटकेवाडी आणि कुलधरण, कर्जत, पडेगाव हा भाग बघितला असता दौंड वगैरे इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळेल। 1-2 भागामध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता देखील असणार आहे। मिरजगाव, काडा, आष्टी हा परिसर बघितला असता जळगाव, जामखेड आणि अंबरडेर इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। जोरदार वारे वाहतील आणि वादळी पावसाची शक्यता देखील 1-2 भागामध्ये असणार आहे। मिरजगावच्या काही भागात असणार आहे तर पुढील 5 दिवसात असणार आहे। तसेच भांबर्डे, मठ, शिरूर आणि लगतचा भाग बघितला असता शिग्रापूर इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। भलवानी, पारनेर, सोपे इथे बघितले असता लगतच्या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज। टाकळी, डगेश्वर, अल्याने, नारायणगाव लगतचा भाग, बोरी आणि मनसर, कवठे इथे बघायला मिळणार आहे। मात्र आसपासच्या भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। नारायणगाव, जुन्नर, ओतूर, मध, घोटाले हा परिसर बघितला असता इथे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। घारगाव आणि अकोला, राजूर, शमशेरपूर हा भाग बघितला असता इथे मध्यम आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता असणार। संगनमेर, अश्वी, लोणी, धांदरपळ आणि खेलवड, शिर्डी लगतचा भाग, चवळके, पुलतांबा, वावी हा भाग बघितला असता इथे मध्यम स्वरूपात असून ठळक भागामध्ये जोरदार वारे देखील वाहतील आणि हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। श्रीरामपूर, देवळी, प्रवारा, तालिकाबन, भनास, नेवासा, वडोला भैरोबा, घोडेगाव, महाका हा भाग बघितला असता वांबोरी, धनगरवाडी इथे बघितला असता इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे आणि 1-2 ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता धनगरवाडी या भागामध्ये पुढील 5 दिवसात असणार आहे। नाशिक जिल्ह्यात बघितले असता नांदूर, शिंगोटी, तिरडे, डोबरी, शमशेरपूर इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। निमगाव, शिन्नर, मंजूर आणि कोपरगाव, जवळके इथे बघितले असता इथेही मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। सिन्नर, पांडोर्ली, वाडीवारे, त्र्यंबक, मोखाडा आणि नाशिक, देवळी हा भाग बघितला असता इथे मध्यम असून आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। नागपूर, निफाड, देवगाव, मंजूर, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, मनमाड, बारम, मामदापूर, तालवड हा परिसर बघितला असता आणि नांदगाव इथेही ढगाळ वातावरणासह जोरदार वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता असणार आहे आणि 1-2 ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे। जोपूर, ओझर, वणी, खरपाडा, लाडाची, हर्सुल, शेवगा हा परिसर बघितला असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। दोडांबे, चांदवड, सौदाने, मनमाड हा भाग बघितला असता कळवण, ओझर आणि सटाणा, मालेगाव, अंजंग, मालगाव इथे बघितले असतात इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। जोरदार वारे वाहतील, हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। पुढील 5 दिवसामध्ये सटाणा, नामपूर, औटी, निमशेवडी, अंजंग, चिंचवे, चिंचली, हवा आणि सोरवड हा परिसर बघितला असता इथे आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता 1-2 ठिकाणी जोरदार वाऱ्यासह असणार। पिंपळनेर, नवापूर, कोकसाने, विसरवाडी आणि डोमकाई, टिटाणी, साक्री हा परिसर बघितला असता इथे जोरदार वारे वाहतील, हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। नवापूर आणि बोरचाक, अक्कलकोवा, धनोरा इकडे मात्र पावसाचा जोर हा कमी स्वरूपात असणार, ढगाळ वातावरण राहील, हवामान देखील कोरडे असणार आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हवामान देखील कोरडे बघायला मिळणार आहे। अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता राहील आणि जोरदार वारे देखील वाहतील। सुत्राणे, अंचाले, टिटाणे, देवी, दुसाने, मसाले, डोमकाई, अंबली, कोकसाने हा परिसर बघितला असता इथे आपल्याला जोरदार वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे। चिंचवड, कोसंबे, चिंचखेडे, ब्याहाड, अंचाले, धुळे हा परिसर बघितला असता कपांडे, नवारी, अंजंग आणि बाबरे, अंबळनेर, परोरा हा भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार वाऱ्यासह
मध्यम आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। चिंचवे, अंचाले, अरवी, बोकरोड, बाबरे आणि शेरळ, मालेगाव हा परिसर बघितला असता इथे आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वाऱ्यासह असणार आहे। मुंबई, चाळीसगाव आणि भडगाव, पाचोरा इथे बघितले असता इथेही जोरदार पावसाची शक्यता नसून आपल्याला जोरदार वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भडगाव, पाचोरा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर जळगाव जिल्ह्यात बघितले असता काढोरे, धरणगाव, जळगाव, अव्हाड, अडगाव आणि चोपडा, जालोड हा परिसर बघितला असता इथेही ढगाळ वातावरणाचं आणि जोरदार वारे वाहतील हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। अव्हाड, अडगाव, हिरापुरा, जानोरी, रावेर, पाली स्टेशन हा परिसर बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। फैजापूर, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, शहापूर, दासराखेड लगतचा भाग बघितला असता पोवड, सामनेर आणि पाऊर इथे बघितला असता आणि भराडी इथे पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे। जोरदार वारे वाहतील आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही बऱ्याचशा भागामध्ये असणार। एक दोन ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये देखील पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यात बघितले असता चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशर, विरामगाव, तालवड, ममदापूर, बारम हा परिसर बघितला असता येथे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असून एक दोन ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील जोरदार वाऱ्यासह असणार आहे। तसेच विरामगाव, फुलंब्री, एलोरुपा, देवगाव लगतचा भाग, औरंगाबाद, संदमेळसी, लिंबे, जळगाव हा परिसर बघितला असता आणि वैजापूर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात असणार आहे। लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल लगतचा भाग, पिपरी तसेच भनास, नेवासा, दहेगावणे, पैठण, भक्तापूर, अमरापूर हा भाग बघितला असता येथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। मात्र हंसापूर, अमरापूर, भालम टाकली इथे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि वादळी पावसाची शक्यता या भागामध्ये दाट स्वरूपात असणार आहे। पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। बालगाव, करकम आणि अंबळनेर इथे जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे पुढील 5 दिवसात असणार। बीड जिल्ह्याकडे बघितले असता बीड, गेवराई, वडवाणी, तळेगाव, मांजलगाव हा परिसर बघितला असता ते जोरदार वारे वाहतील हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बीड जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार। धारूर, केज, एलम, चौसला, पाटोदा, करडा, पाथरूड आणि जामखेड हा भाग बघितला असता इथे आपल्याला काही भागात हलका मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता जामखेड, पाटोदा आणि खरडा या भागाकडे देखील असणार। धारूर, केज, अंबेजोगाई, परळी, घाट, नांदुरा, बरडापूर हा भाग बघितला असता आणि शिरसोल, सोनपेठ, परळी, गंगाखेड इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। जोरदार वारे वाहतील हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आपल्याला बीड जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार। मांजलगावला देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार। जालना जिल्ह्यात बघितले असता मंगरूळ, रामशेवगाव, छोटा, वारी, गवारी, तानवाडी, बानवाडी आणि घनसांगवी इथेही पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी जोरदार वारे वाहतील हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही बऱ्याचशा भागामध्ये असणार आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार। वारी, गवारी, ईश्वरनगर, अंबड, कसूळ, पाचोड, गोलापांगरी, तारगाव, जालना, बदनापूर इथे बघितले असता इथेही मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे। सेवली, माटा इथे बघितले असता इथे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, भोकरदन, सिल्लोड, अनवा, अजंठा हा परिसर बघितला असता इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे। उस्मानाबाद जिल्ह्याकडे बघितले असता उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार। कळंब, मासा, तारखेड, भूम आणि पाथरोडच्या काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज देखील असणार। तसे या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार। एडशी, पेठ, कामेगाव, खोंड, बेंबली लगतचा भाग बघितला असता पाटणजी, तुळजापूर, पानेगाव, वैरभंगा, बार्शी आणि परांडा, सेल्सियस, खोंडेस हा सर्वच भाग बघितला असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। जोरदार वारे वाहतील आणि हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज देखील आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तांदूळवाडी, वडोला आणि लगतचा भाग, नलदुर्ग, होर्टी, मोष्टी हा परिसर बघितला असता इथे आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार आहे। लातूर, रेणापूर, लातूर रोड, शिरूर, अंतपाळ, भोकळा, मोरोड आणि खोंड, भाडा, औसा, खिंतोट आणि निलंगणा, किलर्णी आणि भाटांची हा परिसर बघितला असता आपल्याला या भागामध्ये काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार आहे आणि एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे उदगीर, देवणी, मोरकी, रावणकोला, अचोला लगतचा भाग, औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बेलुरा आणि घोटाला, उमरगा हा परिसर बघितला असता
काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, जोरदार वाऱ्यासह असणार आहे आणि वादळी पावसाचा अंदाज देखील लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे. तर पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे. देगलूर रोजोरला काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. मोखेड, कवठा, नरशी आणि खोंडवाडी, धर्माबादला बघितले असता काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बघितले असता नांदेड, मुखेड, भोकर, अद्रापूर, बसमत, पूर्णा, लोहा, बुजुर्ग, कंधार, पालम आणि लगतचा भाग पेटुंबरी, धर्माबाद हा भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. जोरदार वारे वाहतील, हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये देखील वादळी पावसाचा अंदाज पुढील 5 दिवसामध्ये असा आहे. परभणी जिल्ह्यात बघितले असता जरी, बोरी, जिंतूर, सेलू, मटा, आष्टी, पाथरी, लगतचा भाग मांजलगाव, शिरसर, सोनपेठ हा भाग बघितला असता. इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही बऱ्याचशा भागामध्ये, परभणी जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे. तसंच वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे. गंगाखेड, पालम, लोहा, बुजुर्ग, कंधार, कवठा आणि अहमदपूर, राणी सावरगाव, बुलढाणा, बुजुर्ग, जळकोट हा परिसर बघितला असता. इथेही जोरदार वारे वाहतील, हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. हिंगोली जिल्ह्याकडे बघितले असता हिंगोली, कळमनुरी, खंडाळा, पुसद आणि औंधला बघितले असता या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता असणार आहे. जोरदार वाऱ्याचा असणार आहे. महागाव, माहूर गॅपला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे. तर वाशिम जिल्ह्याकडे बघितले असता वाशिम, मालेगाव, मंगळूरपीठ, करजाना आणि मरसूल, परतूर, करजाना हा परिसर बघितला असता इथे हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता असणार आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे बघितले असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जयपूर, साप्तगाव, लोणी, लोणार, बेबी, लगतचा भाग बघितला असता मेकर, डोंगाव, घाटबोरी, कुदनापूर आणि चिखली, खेडवड, बुलढाणा हा सर्वच भाग बघितला असता. इथेही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. जोरदार वारे वाहतील आणि वादळी पावसाची शक्यता ही 1-2 ठिकाणी असणार आहे. तसे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्याच पावसाचा अंदाज देखील असणार आहे. खामगाव, शेवगाव, बाबरगाव, नांदुर्णा, बुद्रुक, मलकापूर, दासराखेड, भोर, लगतचा भाग बघितला असता मासराखेड, जळगाव, जवमत, पलसी, अलेवाडी, पाथर्डा, हिरवाखेड इथे आपल्याला जोरदार वारे वाहतील, हलक्या मध्यम पावसाची शक्यता. बुलढाणा जिल्ह्याच्या या सर्व भागामध्ये पुढील 5 दिवसामध्ये असणार आहे. अकोला जिल्ह्यात बघितले असता अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, तिलारा, जळगाव, जवमत इथेही जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील पुढील 5 दिवसात असणार. अकोला, बुरगावंजू, आळंदा, बार्शीटाकळी, गोरेगाव, बाळापूर आणि परतूर हा भाग बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता ही बऱ्याचशा भागामध्ये असणार आणि 1-2 ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील अकोला जिल्ह्याच्या काही भागात असणार. अमरावती जिल्ह्यात बघितले असता अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धारणी इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार. जोरदार वाऱ्यासह असणार. ब्राह्मणथडी, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव, सुरजी हा परिसर बघितला असता मोर्शी, तिवसा इथेही जोरदार वारे वाहतील, हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या काही भागात असणार. काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज देखील असणार. अमरावती, बडनेरा, मोझारी, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर, मूर्तिजापूर आणि दर्यापूरला बघितले असता आणि भातुकली या सर्व भागामध्ये जोरदार वारे वाहतील आणि हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून वादळी पावसाचा अंदाज देखील असणार. धामणगाव रेल्वे, पुलगाव आणि फलगाव, बाबुलगाव इथे बघितले असता इथे ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. तर यवतमाळ जिल्ह्याकडे बघितले असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार. यवतमाळ, कलाम, बाभुळगाव, धारवा आणि लाडखेड इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार. मात्र मोहाडा, पारवा, जवई, रुई, अरणी आणि कॅप इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुढील 5 दिवसामध्ये. साक्री, डहाणी, चोंडी, पुसद, खंडाळा इथे मात्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार. करंजी, पांढरकवडा, पेंढारी, पटणबोरी, गोमूत्री, धनोरा, लगतसभा, किनवट इथे बघितले असता इथे आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वाऱ्यासह असणार. उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, हिमायतनगर, तमसा हा परिसर बघितला असता इथे हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये असणार. तर चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितले असता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. राजुरा, कजवाली, चंद्रपूर, भाटाडी, घुगस रोड, वणी, कायर, भद्रावती, मोहर्ली, कोटवाडा, चारगाव विखे, चिमूर हा परिसर बघितला असता इथे आपल्याला जोरदार वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. कोंडपिंपरी, आष्टी आणि सोनापूर, खेडगावला बघितले असता इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून वादळी पावसाचा अंदाज देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. तर गडचिरोली जिल्ह्याकडे बघितले असता गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसिंग, दिघोरी, किमटे, मेदा, बालटोला, बोंडगाव, कोलेगाव, लगतचा भाग, नाटीचौक, चुरमुरा, मालवेरा आणि मुरमगाव, धनोरा, गडचिरोली हा परिसर बघितला असता इथे जोरदार वारे वाहतील, हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता बऱ्याचशा भागामध्ये असणार आणि 1-2 ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज देखील गडचिरोलीच्या या भागामध्ये असणार. पंकजनूर, पाराकोट, गिरवाडा, मुलचेरा, घोट, चामोर्शी, आष्टी, अहेरी, लगतचा भाग बघितला असता भामरगड इथे आपल्याला जोरदार वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. गोंदिया जिल्ह्याकडे बघितले असता देवरी,
उमरी, साकोली, लगतचा भाग, साकीटोला, आमगाव, गोरेगाव, सांगझरी, लांजी हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वारे वाहून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आणि वादळी पावसाचा अंदाज देखील गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार. भंडारा जिल्ह्याकडे बघितले असता तुमसर, तिरोडा, लगतचा भाग, चिखली, महुदा, लखनी, साकोली, संग्राणी, हडेल, गौतंगाव, उमरेड, पावनी, भिवापूर हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वारे वाहतील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यताही बऱ्याचशा भागामध्ये असून 1-2 ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील भंडारा जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार. चिखली, धर्मापुरी, बार्शी, वाघोली, पारशिवनी, रामटेक, मंगरोळी, गोबरवाई, निपाणी, डोंगरी, खरवसर, वनेरा, घोटी, लगतचा भाग बघितला असता कामठी, नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुढीबोरी हा परिसर बघितला असता इथे आपल्याला या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वारे वाहतील हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून 1-2 ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. वर्धा, जामणी, तुळजापूर, बारबरी, बुटीबोरी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे हा परिसर बघितला असता वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वारे वाहून हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज असणार. वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. तसेच अरवी, आष्टी, कर्जत हा भाग बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच